तर पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी मागल्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो एक आपण खतरनाक डिझाईन घेऊन येणार आहोत. तर ती डिझाईन मी आणली आहे बैलगाडा निमित्त. तुम्ही थंबनेलवरती बघितली असेल. आजची डिझाईन ती खतरनाक डिझाईन बनलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीनं आपण पिक्सलॅबमध्ये बनवलेली आहे आणि मटेरियल आणि फ्री PLP मी टेलिग्रामवरती दिली आहे. तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आपण जे टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर कोणी जॉईन झालं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. कारण आपण जे व्हिडिओ टाकतो यूट्यूबवरती त्याचं मटेरियलसुद्धा लगेच टाकून देतो टेलिग्रामवरती. तर कोणी जॉईन झालं नसेल तर लगेच जाऊन जॉईन व्हा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलवरती कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कारण आपण नवीन दररोज नवीन व्हिडिओ टाकत राहतो आपल्या. तर आता 2025 नुसार मी खतरनाक आपण डिझाईन टाकत राहणार आपल्या चॅनलवरती. तर कोणी चॅनलवरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आपल्या चॅनलवरती तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ नवीन टाकत राहतो आपल्या चॅनलवरती. तर आता मी जे पिक्सलॅब आहे तो आपण पिक्सलॅब ओपन केल्यानंतर आणि जे मी पिक्सलॅब वापरतो प्रो व्हर्जन ते आपल्या टेलिग्रामवरती दिलेलाच आहे. मी अगोदर सांगितलं आपलं टेलिग्राम जॉईन करा. मी जसं व्हिडिओ टाकत राहतो तसं मटेरियल बी टाकत राहतो आपल्या चॅनलवरती. तर आता असा फ्रंट पेज आल्यानंतर मी जे बॅकग्राऊंड दिलं आहे मेन म्हणजे ते बॅकग्राऊंड पहिल्यांदा ॲड करून घ्यायचं. तर ते ॲड करण्यासाठी खाली पहिल्यांदा फ्रॉम गॅलरीवर जाऊन डायरेक्ट आपण म्हणजे गॅलरी जातो डायरेक्ट फ्रॉम गॅलरी म्हणजे. तर तिथं मी जे बॅकग्राऊंड दिलं आहे तर पहिलं तिथे ॲड करून घ्यायचं. मी बॅकग्राऊंड ॲड करून घेतो पहिल्यांदा. तर आता मी जे मटेरियल दिलं आहे तुम्ही तिथं पहिल्यांदा अगोदर हे करा म्हणजे वेगळी फाईल बनवा. कारण तुम्हाला ॲड करायला प्रॉब्लेम नाही येणार. कारण की आता माझं कसं म्हणजे मी वेगवेगळ्या साईटनुसार मी वेगळं बॅनर टाकत राहतो. तर आता बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर जी साईज आहे तर 3x4ची आपल्याला साईज ठेवायची आहे. कारण की आपण म्हणजे जास्त रुंदीचं नाही बनवायचं बॅनर. तर ती साईज ठेवली आहे. आता आपण हे जे वरलं जे आहे टेक्स्ट डिलीट करून टाकू. तर आता असं बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर आता डायरेक्ट आपण फोटो ॲड करू. ती म्हणजे आपल्याला फोटो ते आता डायरेक्ट फ्रॉम गॅलरीमधून आता फक्त बॅकग्राऊंड ॲड होतं. आपल्याला जर फोटो ॲड करायचे असेल तर या ऑप्शनवरती जावं लागेल. नंतर पुन्हा त्या ऑप्शनवरती जाऊन पुन्हा इथं जे इम्पोर्ट जे आहे म्हणजे आपण जे फोटो ॲड करतो त्या त्याच्यावर जाऊन पुन्हा आपण फोटो ॲड करू शकता. तर आपल्याला पहिल्यांदा फोटो ॲड करायची ती ग्रास PNGची. तर तुम्ही म्हणजे लहान PNGची मी ॲड करून घेतो. इथं बारीक कुठेही तुम्ही कोणत्या साईजला लावू शकता. तर ही जेव्हा आता हिला आपल्याला आता ही जी ॲड केली आहे तर तिला लॉक करायचं. नंतर जशी फोटो ॲड केली तशी लॉक करून घ्यायची. तर आता लॉक केल्यानंतर आता आपल्याला थोडं हे जे म्हणजे हे जे आपण लावलेलं आहे आपलं PNG ग्रासची त्याच्या खाली आपण थोडं पेन्सिलनं ड्रॉ करू म्हणजे जरा 3D वाटेल. त्याच्यासाठी इकडे ड्रॉ ऑप्शन आहे इथं इम्पोर्टच्या बाजूला. त्याच्यावर जायचं टाईप करायचं. तर त्याच्यावर टाईप केल्यानंतर हे जे पेन साईज आहे तुम्ही लहान मोठी करू शकता आणि स्मूथ थोडं एक 80च्या आसपास ठेवायचं. आणि ब्लर रेडियस आहे ते तुम्ही डायरेक्ट 25ला 25 करू शकता. तर राईट करायचं. नंतर नाही डायरेक्टली हे झालं आपलं. 1 मिनिट हे डबल करा तुम्ही डायरेक्ट बाहेर आलो त्याच्यामुळे. तर इथं खाली असं फिरवायचं या म्हणजे जी PNG ॲड केली आहे ग्रासची तर त्याच्या थोडं खाली फिरवायचं. नंतर राईट ऑप्शनवरती दाबायचं. तर ते म्हणजे ग्रासची जी नंतर PNG आपली ही जी PNG होईल जी आपण ड्रॉ केलाय. तर हिला असं डायरेक्ट तुम्ही बघू शकता तर ती खतरनाक झाली. तर तिला तुम्हाला जर वाटलं डार्क दिसायला असेल तर तिला तुम्ही थोडं ऑफसेट करू शकता. तर कमी जास्त तर थोडंच करतो. आता खतरनाक दिसायली आता मस्त झाली आहे. आता राहिली मेन म्हणजे आपली बैलजोडीची PNG ॲड करायची आहे. तर त्याच्यासाठी बैलजोडीची PNG सुद्धा मी माझ्या याच्यावरती सगळं मटेरियल दिलं आहे त्याच्यात काही डाऊट नाही. तर आता ही जी PNG आहे बैलाची तर तुम्ही लहान मोठी तुमच्या साईज प्रमाणे लावू शकता. तुम्ही थोडे लई मोठी घेत नाही साईज कारण आपल्या वरी बी अजून काय ॲड करायच्यात PNG. तर आता ही जी फोटो लावली आहे बैलजोडीची ती डायरेक्ट लॉक करून घ्यायची. जी तुम्ही लावलेले फोटो लॉक करून घेतल्यानंतर डबल आता तुम्हाला जर फोटो ॲड करत राहायचा असेल तर फक्त त्या इम्पोर्टवरती जाऊन ॲड करायची आहे. तर मी डबल एक ग्रास PNG आहे ती मी म्हणजे ॲड करतो. तुम्ही लहान मोठी साईज करू शकता. खाली वरी तुम्हाला जिथं लावायचे तर ती बिल मी लॉक करून घेतो लगे. आता अजून एक आहे ती म्हणजे नाद एकच बैलगाडा शर्यत ही जी PNG आहे ती आपल्याला अजून ॲड करायची आहे. तर मी ही PNG ॲड करून घेतलेली आहे. तर ही आपली PNG ॲड झालेली आहे.
तर आता हिला जर तुम्हाला जर काही वेगळा कलर जर चेंज करायचा असेल तर तुम्ही कलर सुद्धा जाऊन चेंज करू शकता. कलर ऑप्शन वरती जाऊन तुम्हाला काय लाल, पिवळा, हिरवा, निळा काय तुम्हाला ठेवा वाटेल ते ठेवा, काळा. किंवा खाली जे ऑप्शन आहे ग्रेडियंट म्हणजे तिथं एकच कलर पण खाली वरी आपल्याला दिसून येईल. तुम्ही कोणचं बी ठेवा. तुम्हाला काय मी फक्त व्हाईट ठेवतो कारण की व्हाईट भारी दिसायला येते, तर मी व्हाईटच राहू देतो पहिल्यांदा. तर ही जी PNG आहे ही ऍड केल्यानंतर लॉक करून घ्यायची. तर दुसरी एक अजून दोन PNG आपल्याला ऍड करायचे आहेत म्हणजे अजून त्याच्यानुसार आपली जी डिझाईन आहे ती अजून उमटून दिसेल. तर ही जी आहे आपली संस्कृती आपला वारसा, तर एक भारी आहे खतरनाक. तर यावर ऍड करून घ्यायचं व्यवस्थित खाली म्हणजे बरोबर भरमधामध्ये. तर ती बी लॉक करून घ्यायचं. सांगितलं ना फोटो ऍड केल्यानंतर डायरेक्टली लॉक करून टाकायची. तर आता अजून एकच आहे आता ती म्हणजे आपली ती स्पीकरची PNG आहे म्हणजे हिला आता क्रॉप एकच साईड लावायचा आपल्याला, त्यामुळे मी क्रॉप करून घेतो. तर ती डायरेक्टली ते राईट म्हणजे बाजूला लेफ्ट राईटला राहते. तर ती बी लॉक करून घ्यायची. आता सगळ्या लॉक झालेल्या आहेत आपल्या म्हणजे आपला बॅनर सध्या तयार झाला आहे. तर आता झूम करून जर बघितलं तर अजिबात फाटत नाही, HD ला HD राहतं बॅनर आपलं. तर खतरनाक आपलं डिझाईन आहे ती तयार झालेलं आहे. तर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलवर लवकरात लवकर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण असले खतरनाक डिझाईनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटाय बसतील. तर आता ही जे आपलं बॅनर आहे ते तयार झालेलं आहे. तर आता हे जे आपण आता डायरेक्ट डाउनलोड करणार, तर बघा काही जण म्हणले की डाउनलोड होताना HD नाही होत, जेवढं पिक्सलॅबमध्ये HD राहतं. तर त्यासाठी डाउनलोड करताना जे आपण मोड म्हणजे ते डायमेन्शन जे आहे ते आपण अल्ट्रा ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपली जी फोटो आहे ती डायरेक्ट HD आपल्या गॅलरी सेव्ह होते. तर नंतर आपली सेव्ह झालेली आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात सबस्क्राईब करा. आपण भेटू मग एका नवीन डिझाईनसाठी पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच.